आपली ध्येय साध्य करण्याचे आणि आपले जीवन सुधारण्याचे रहस्य आपण दररोज करत असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दडलेले असेल तर ॲटॉमिक हॅबिट्सचे लेखक जेम्स क्लिअर यांच्या मते हे सर्व सवयींच्या सामर्थ्याबद्दल आहे, त्या लहान क्षुल्लक वाटणाऱ्या क्रिया ज्या आपण दिवसेंदिवस पुनरावृत्ती करतो. या ग्राउंड ब्रेकिंग पुस्तकात क्लिअर चांगल्या सवयी निर्माण करण्यासाठी, वाईट गोष्टी मोडून काढण्यासाठी आणि चिरस्थायी बदल साध्य करण्यासाठी व्यावहारिक आणि विज्ञानाधारित दृष्टिकोन देते. तो असा युक्तिवाद करतो की लहान वाढीव सुधारणांवर लक्ष केंद्रित करून आपण आपल्या उद्दिष्टांच्या दिशेने लक्षणीय प्रगती करू शकतो आणि आपले जीवन गहन मार्गांनी बदलू शकतो. या पुस्तकाच्या सारांशात आम्ही वर्तन बदलाचे 4 नियम समजून घेण्याचे महत्त्व, आपल्या सवयींना आकार देण्यासाठी पर्यावरण आणि संदर्भाची भूमिका यासह सवयीमधील मुख्य थीम आणि अंतर्दृष्टी शोधू. आणि सुधारणा आणि अभिप्रायाचे मूल्य, तुम्ही तुमचे आरोग्य सुधारण्याचा, चांगले संबंध निर्माण करण्याचा किंवा तुमच्या करिअरमध्ये अधिक यश मिळवण्याचा विचार करत असलात तरी ॲटॉमिक हॅबिट्स चिरस्थायी बदल घडवण्यासाठी एक शक्तिशाली आणि कृती करण्यायोग्य मार्गदर्शक ऑफर करते. परिचय. इंट्रोडक्शन. चांगल्या सवयी विकसित करणे आणि वाईट त्या मोडणे हे करण्यापेक्षा सोपे आहे. हा एक संघर्ष आहे ज्याचा अनेकांना सामना करावा लागतो, मग तो निरोगी खाण्याचा प्रयत्न करत असो, जास्त वेळा व्यायाम करत असो किंवा धूम्रपान सोडत असो. पण हे बदल अधिक आटोपशीर बनवण्याचा मार्ग असेल तर तिथे जेम्स क्लिअरची ॲटॉमिक हॅबिट्स येते. ॲटॉमिक हॅबिट्स हे चांगल्या सवयी विकसित करण्यासाठी आणि वाईट सवयी मोडण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक आहे. क्लिअर कृती करण्यायोग्य टिपा आणि धोरणे प्रदान करते ज्या तुम्हाला तुमच्या जीवनात चिरस्थायी बदल घडवून आणण्यास मदत करू शकतात. साध्या सवयी स्टॅकिंग तंत्रांपासून ते सवयी कशा कार्य करतात याच्या सखोल स्पष्टीकरणापर्यंत, ज्यांना त्यांची दैनंदिन दिनचर्या सुधारायची आहे आणि त्यांचे ध्येय साध्य करायचे आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक वाचलेच पाहिजे. या लेखात आम्ही ॲटॉमिक हॅबिट्समध्ये समाविष्ट असलेल्या मुख्य संकल्पनांचे विहंगावलोकन देऊ. शेवटपर्यंत तुम्हाला चांगल्या सवयी कशा तयार करायच्या आणि त्या कशा टिकवायच्या, तसेच वाईटांचे चक्र कसे मोडायचे याची ठोस समज असेल. तुम्ही तुमचे वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवन सुधारण्याचा विचार करत असलात तरीही या पुस्तकातील तत्त्वे तुम्हाला तेथे जाण्यास मदत करू शकतात. अवलोकन. ओव्हरव्ह्यू. आजच्या वेगवान जगात जीवनाच्या विविध पैलूंमध्ये यश मिळविण्यासाठी सकारात्मक सवयी निर्माण करणे आवश्यक आहे. तथापि नकारात्मक सवयी मोडणे आणि सकारात्मक सवयी निर्माण करणे सोपे नाही आणि बरेच लोक वेळोवेळी त्यांच्या चांगल्या सवयी टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करतात. तिथेच जेम्स क्लिअरचे अणु सवयी हे पुस्तक येते, कारण ते सकारात्मक सवयी विकसित करण्यासाठी आणि नकारात्मक सवयी मोडण्यासाठी एक व्यावहारिक आणि सिद्ध प्रणाली सादर करते. लहान वाढीव बदलांचा आपल्या जीवनावर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो आणि हे बदल लहान अणुसवयींद्वारे अंमलात आणले जाऊ शकतात अशी कल्पना या पुस्तकात मांडली आहे. हे पुस्तक 4 भागांमध्ये विभागले गेले आहे. त्यातील प्रत्येक भाग बिल्डिंग सवयींच्या विशिष्ट पैलूवर केंद्रित आहे. मूलभूत तत्त्वे, वर्तणूक बदलाचे 4 नियम, ते स्पष्ट करा आणि सोपे करा. क्लिअर अंतर्दृष्टी आणि तंत्रे प्रदान करते जे वाचकांना सवयी कशा कार्य करतात आणि नवीन सवयी तयार करण्यासाठी लहान बदल कसे वापरावे हे समजण्यास मदत करतात. पुस्तकात प्रगतीचा मागोवा घेणे आणि मोजणे, चांगल्या सवयींना प्रोत्साहन देणारे वातावरण तयार करणे आणि बदल करताना प्रेरित राहण्याचे महत्त्व समाविष्ट आहे. ॲटॉमिक हॅबिट्स हे एक सुलभ आणि व्यावहारिक मार्गदर्शक आहे ज्याचा वापर कोणीही त्यांच्या सवयी सुधारण्यासाठी आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी करू शकतो. तुम्ही अधिक उत्पादनक्षम बनण्याचा, निरोगी होण्याचा किंवा वाईट सवयी मोडण्याचा प्रयत्न करत असलात तरी हे पुस्तक कृती करण्यायोग्य धोरणे प्रदान करते जे तुम्हाला तुमच्या जीवनात चिरस्थायी बदल घडवून आणण्यास मदत करू शकतात. प्रमुख अध्यायांचा सारांश. समरी ऑफ की चॅप्टर्स. अध्याय 1. ॲटॉमिक हॅबिट्सची मूलभूत तत्त्वे. या प्रकरणात जेम्स क्लिअरने अणु सवयींच्या संकल्पनेचा परिचय करून दिला आहे आणि लहान सवयी सातत्याने सराव केल्यावर आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण सुधारणा कशा होऊ शकतात हे स्पष्ट करते. तो ओळखाधारित सवयी तयार करण्याच्या महत्त्वावर भर देतो,
जिथे आपल्या सवयी आपल्या विश्वास, मूल्ये आणि ओळख यांचे प्रतिबिंब बनतात. क्लिअर वर्तन बदलाच्या 4 नियमांची रूपरेषा देखील देते जे आम्हाला नवीन सवयी विकसित करण्यास आणि टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात. ते स्पष्ट करा, आकर्षक बनवा, ते सोपे करा आणि ते समाधानकारक बनवा. अध्याय 2. ॲटॉमिक हॅबिट्सची आश्चर्यकारक शक्ती. हा अध्याय अणू सवयींच्या संयुक्त प्रभावावर केंद्रित आहे. क्लिअर स्पष्ट करते की लहान सुधारणा कालांतराने सातत्याने केल्यावर लक्षणीय परिणाम निर्माण करण्यासाठी कसे एकत्र येऊ शकतात. लॉस एंजेलिस ते न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानाचे उदाहरण वापरून त्यांनी ही संकल्पना स्पष्ट केली आहे. जर विमान फक्त 1% दूर असेल तर ते आपले लक्ष्य शेकडो मैलांनी चुकवेल. हेच तत्त्व आपल्या सवयींना लागू होते. लहान बदलांमुळे कालांतराने महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतात. अध्याय 3. 4 सोप्या चरणांमध्ये चांगल्या सवयी कशा तयार करायच्या. या धड्यात क्लिअरने नवीन सवयी तयार करण्यासाठी 4 चरण प्रक्रियेची रूपरेषा दिली आहे. संकेत, लालसा, प्रतिसाद आणि बक्षीस. नवीन सवयी निर्माण करण्यासाठी किंवा विद्यमान सवयी सुधारण्यासाठी आपण या प्रक्रियेचा वापर कसा करू शकतो हे तो स्पष्ट करतो. क्लिअर लहान सुरुवात करून हळूहळू सवयीची अडचण वाढवण्याच्या महत्त्वावर तसेच आपल्या प्रगतीवर लक्ष ठेवण्याच्या आणि त्यानुसार आपल्या सवयी समायोजित करण्याच्या महत्त्वावर भर देते. अध्याय 4. जो माणूस बरोबर दिसत नव्हता. या प्रकरणात क्लिअर जेरी स्टर्निंगची कथा सामायिक करते, जे व्हिएतनामी गावातील कुपोषित मुलांमध्ये त्यांच्या आहारात आणि स्वच्छतेच्या सवयींमध्ये छोटे बदल घडवून आणण्यात सक्षम होते. स्टर्निंगचा दृष्टिकोन नकारात्मक ऐवजी सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आणि गावकऱ्यांना स्वीकारणे सोपे असलेले छोटे, वाढीव बदल करणे हा होता. हा धडा सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या अणुसवयींची शक्ती स्पष्ट करतो. अध्याय 5. नवीन सवय सुरू करण्याचा सर्वोत्तम मार्ग. हा धडा नवीन सवय आकर्षक आणि आनंददायक बनवण्याचा मार्ग शोधण्याच्या महत्त्वावर केंद्रित आहे. क्लिअर स्पष्ट करतात की जर आपण सवयींना आनंद, समाधान किंवा पूर्णता यासारख्या सकारात्मक भावनांशी जोडले तर त्या चिकटून राहण्याची शक्यता जास्त असते. नवीन सवयींना आपल्या ओळखीचा भाग बनवण्याच्या आणि आपल्या सवयींभोवती सामाजिक जबाबदारी आणि समर्थनाची भावना निर्माण करण्याचे मार्ग शोधण्याच्या महत्त्वावरही तो भर देतो. अध्याय 6. प्रेरणा ओव्हररेट केली जाते. पर्यावरण अनेकदा अधिक महत्त्वाचे आहे. या प्रकरणात क्लिअरने युक्तिवाद केला आहे की प्रेरणा ओव्हररेट केलेली आहे आणि आपल्या सवयींना आकार देण्यात आपले वातावरण खूप मोठी भूमिका बजावते. ते स्पष्ट करतात की जर आपले वातावरण सोपे आणि सोयीस्कर बनविण्यासाठी डिझाइन केले असेल तर आपण सवयींना चिकटून राहण्याची अधिक शक्यता असते. क्लिअर आपल्या सवयी दृश्यमान बनवण्याच्या आणि आपल्या सवयींचा सराव करण्याची आठवण करून देणारे संकेत आणि ट्रिगर तयार करण्याच्या महत्त्वावर देखील भर देते. अध्याय 7. आत्मनियंत्रणाचे रहस्य. हा अध्याय अणू सवयी विकसित आणि राखण्यासाठी आत्मनियंत्रणाच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करतो. क्लिअर स्पष्ट करतात की आत्मनियंत्रण हे मर्यादित संसाधन नाही, तर एक कौशल्य आहे जे कालांतराने विकसित आणि मजबूत केले जाऊ शकते. तो आत्मनियंत्रण सुधारण्यासाठी अनेक धोरणे प्रदान करतो, ज्यामध्ये निर्णय थकवा कमी करणे, प्रलोभन कमी करण्यासाठी आपल्या वातावरणाची रचना करणे आणि सकारात्मक अभिप्राय लूप तयार करणे समाविष्ट आहे. अध्याय 8. सवय कशी अप्रतिम करावी. या प्रकरणात क्लिअरने प्रलोभनाच्या बंडलिंगच्या संकल्पनेची चर्चा केली आहे, ज्यामध्ये आपल्याला आधीपासून आवडत असलेल्या सवयीसह आपण सराव करू इच्छित असलेली सवय जोडणे समाविष्ट आहे. ही रणनीती सवय अधिक आकर्षक आणि आनंददायक बनवते आणि त्यामुळे चिकटून राहण्याची अधिक शक्यता असते. क्लिअर आपल्या सवयी लगेच समाधानकारक बनवण्याचे मार्ग शोधण्याच्या महत्त्वावरही भर देतात, तृप्त होण्यास उशीर करण्याऐवजी. विश्लेषण आणि मूल्यांकन. ॲनालिसिस अँड इव्हॅल्युएशन. ॲटॉमिक हॅबिट्स हे एक व्यावहारिक आणि अभ्यासपूर्ण पुस्तक आहे जे वाचकांना सवयींच्या निर्मितीकडे कसे जायचे याबद्दल एक नवीन दृष्टिकोन देते. लेखक जेम्स क्लिअर पुराव्यावर आधारित धोरणे आणि तंत्रे सादर करतात ज्या समजण्यास आणि लागू करण्यास सोप्या आहेत.
हे पुस्तक चांगले संशोधन केलेले आहे आणि मानसशास्त्र, न्यूरोसायन्स आणि वर्तणुकीशी संबंधित अर्थशास्त्र यासह विविध स्रोतांमधून काढले आहे. पुस्तकाच्या बलस्थानांपैकी एक म्हणजे क्लिअर वेळोवेळी लहान, वाढीव बदलांच्या महत्त्वावर भर देते. तो असा युक्तिवाद करतो की चांगल्या सवयी तयार करण्याची गुरुकिल्ली प्रेरणा किंवा इच्छाशक्तीवर अवलंबून राहणे नाही तर एक प्रणाली तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणे आहे ज्यामुळे आपण करू इच्छित असलेल्या गोष्टी करणे सोपे होईल. सवयींचे त्यांच्या घटक भागांमध्ये विभाजन करून आणि अंतर्निहित संकेत, बक्षिसे आणि वर्तणूक ओळखून वाचकांना सवयी कशा कार्य करतात आणि कायमस्वरूपी बदल कसे करावे याबद्दल सखोल माहिती प्राप्त होऊ शकते. ॲटॉमिक हॅबिट्सची आणखी एक ताकद म्हणजे ती अत्यंत क्रियाशील आहे. क्लिअर सवयी बदलण्यासाठी अनेक व्यावहारिक टिपा आणि तंत्रे प्रदान करते, ज्यात सवयींचा वापर, अंमलबजावणीचे हेतू आणि वर्तन बदलाचे 4 नियम समाविष्ट आहेत. या संकल्पना तपशीलवार स्पष्ट केल्या आहेत आणि वास्तविक जगातील उदाहरणे आणि केस स्टडीद्वारे समर्थित आहेत. ॲटॉमिक हॅबिट्स त्यांच्या सवयी सुधारण्यासाठी आणि चांगले जीवन निर्माण करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी एक मौल्यवान संसाधन आहे. हे पुस्तक चिरस्थायी बदल करण्यासाठी स्पष्ट आणि कृती करण्यायोग्य रोडमॅप प्रदान करते आणि सादर केलेल्या रणनीती आणि तंत्रे वैज्ञानिक पुराव्याच्या संपत्तीद्वारे समर्थित आहे. काही वाचकांना हे पुस्तक जागोजागी पुनरावृत्ती वाटू शकते. स्पष्ट आणि प्रवेशयोगी लेखन शैली आणि असंख्य व्यावहारिक उदाहरणे हे वाचन अत्यंत आकर्षक आणि माहितीपूर्ण बनवतात. निष्कर्ष, कन्क्लुजन. त्यांच्या जीवनात अर्थपूर्ण बदल घडवून आणू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी ॲटॉमिक हॅबिट्स हे वाचायलाच हवे. हे पुस्तक सकारात्मक सवयी तयार करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी सर्वसमावेशक फ्रेमवर्क प्रदान करते, तसेच सामान्य गैरसमज आणि तोटे देखील मोडून काढते जे सहसा आपल्या प्रयत्नांना रुळावर आणतात. लहान, वाढीव बदलांवर लक्ष केंद्रित करून आणि कंपाऊंडिंगची शक्ती आत्मसात करून, लेखक सव्य निर्मितीसाठी एक ताजेतवाने आणि व्यावहारिक दृष्टिकोन देतात जो कोणीही त्यांच्या स्वतःच्या जीवनात लागू करू शकतो. शिवाय, केवळ इच्छाशक्ती किंवा प्रेरणेवर अवलंबून न राहता आपल्या उद्दिष्टांना समर्थन देणाऱ्या प्रणाली तयार करण्याच्या महत्त्वावर पुस्तक जोर देते. एकंदरीत, ॲटॉमिक हॅबिट्स हे एक प्रेरणादायी आणि सशक्त मार्गदर्शक आहे जे आपले जीवन एका वेळी एक सव्य सुधारण्यासाठी आहे. Thank you for taking the time to listen this book summary. We hope you found it informative and thought-provoking. Don't forget to follow DY Books on social media to stay up to date on our latest book summaries and releases. Thank you once again and see you in next video.